बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. राबोडी परिसरात विकास कामे होत नसून अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना पगार पुरत नसल्याने पैसे गोळा करून उतळसर प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना येथील नागरिक दानपेटी सुपूर्द करणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. खोपड येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित 110वा जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात राबोडी येथील नागरिक दानपेटी घेऊन उपस्थित होते. या नागरिकांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. राबोडी परिसरात अनधिकृत बांधकामे, फेरीवाले आदी समस्या गंभीर झाल्या असून त्यावर कारवाई करण्यात अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून अधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही कामे सुरूच राहतात. त्यामुळे या बांधकामांमागे विकासक आणि अधिकाऱ्यांची हात मिळवणे असल्याचा दावा श्री केळकर यांनी केला आहे. अधिकाऱ्यांना पगार पुरत नसेल तर आम्ही लोकांकडून पैसे गोळा करून ती दानपेटी उतळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द करणार आहोत. पैसे घ्या पण कामे करा अशी विनंती नागरिक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. तर वर्तकनगर म्हाडा इमारत विकासकाला धार्जिणी भूमिका म्हाडा अधिकारी घेत असून गेली 40 वर्ष व्यवसाय करणाऱ्या येथील दुकानदारांना अधिकाऱ्यांकडून रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नोटिसा बजावत आहेत. जे रुंदीकरण शक्य नाही त्याचा हट्टाच कशाला असा प्रश्न विचारत श्री केळकर यांनी सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांना दुकानदारांवर अन्याय होऊ नये याबाबत बजावले आहे. गावदेवी मंडी येथे भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण ठाणे शहर हळहळले. 2 महिन्याच्या चिमुकल्या बाळाला आणि कुटुंबियांना मागे ठेवून सागर शिंदे यांनी कर्तव्याच्या वेळी दिलेले बलिदान अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी शिंदे कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय जाहीर केला आहे. आपला नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षाचे संपूर्ण मानधन सागर शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा हनुमंत जगदाळे यांनी केले. त्यांच्या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून माणुसकीचा एक संवेदनशील आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. या घटनेत सागर शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केले, मात्र त्यातच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 महिन्याचे बाळ आणि कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. याबाबत बोलताना जगदाळे म्हणाले की गेले अनेक वर्ष मी झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहे. सर्वसामान्य कुटुंबाच्या अडचणी आणि संघर्ष मी जवळून पाहिलाय. सागर शिंदे यांच्या कुटुंबावर ओढवलेले दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. मदत केल्याने त्यांचे दुःख कमी होणार नाही, परंतु समाजकारण आणि माणुसकी म्हणून माझ्या मनाला जे योग्य वाटले तो निर्णय मी घेतला आहे. नगरसेवक म्हणून मला मिळणारे पुढील 5 वर्षाचे मानधन त्यांच्या कुटुंबासाठी देण्याची माझी इच्छा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनी ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबाला अशाच प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेने 2 कुटुंबाचे आधारस्तंभ हिरावून घेतले. अशावेळी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढे येत दिलेला आधार आर्थिक मदतीपलीकडे जाऊन संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे. बोकडामुळे बनावट रिक्षाचा पर्दाफाश करण्यात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलिसांना यश आले. 3 हात नाका येथे वाहतुकीचे नियमन करताना एक गलेलठ्ठ बोकड घेऊन जाणाऱ्या रिक्षावर पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारला. हा ऑनलाईन दंड मूळ रिक्षाचालकाकडे गेल्याने तातडीने तो घटनास्थळी पोहोचला आणि एकाच नंबरच्या 2 रिक्षांचा कारनामा समोर आलाय. हा बनाव लक्षात येताच पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून रिक्षाचालकाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांनी दिली. ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानला जाणाऱ्या 3 हात नाका सिग्नल येथे 15 जून रोजी दुपारी नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे या पथकासमवेत दैनंदिन वाहतूक नियमन करीत होत्या. दरम्यान घोडबंद रोड दिशेकडील वाहिनीवर वाहतूक कोंडी झाल्याने पथकातील पोलीस नाईक जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भाट व चालक पोलीस शिपाई स्वानंद माने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले होते. तेव्हा रिक्षातून MH04HZ 4290 प्रवाशांऐवजी बेकायदेशीरपणे बोकडाची सवारी नेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सदर रिक्षा चालकावर चलनाची कारवाई करण्यात आली. ऑनलाईन दंड ठोठावतात काही वेळातच उमरा येथून एक रिक्षाचालक आपली रिक्षा घेऊन घटनास्थळी आला.
आपली रिक्षा मुंब्रा येथे असताना मला दंड कसा काय आला अशी विचारपूस त्याने केली. त्यामुळे कारवाई करण्यात आलेली रिक्षा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान जमा असलेली रिक्षा आणि मूळ मालक त्यांच्या रिक्षेचे नोंदणी क्रमांक तपासले असता ते एकच आढळून आले. त्यानंतर रिक्षाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता मुंब्रा येथील शेर मोहम्मद शाह मोहम्मद यांच्या वडिलांच्या नावावर रिक्षा असल्याची खात्री झाली. सदर रिक्षावर डुप्लिकेट नंबर लावून रिक्षा चालवत असल्याची बाब उघड झाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TDR घोटाळ्यामुळे वन खात्यासह ठाणे महानगरपालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगरपालिकेचा आणखीन एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला ॲमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात येत आहे. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जणांना नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 300 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे. तसेच अमर्यादित वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध करून मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरणीय ही देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसेच कायदेशीर बाजूने लढा देणार आहोत असे सांगितले आहे. ॲमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकुंभ परिसरात 1830 कोटी रुपयात 130 कोटींचे मुद्रांक शुल्क भरून 53 एकर जमीन खरेदी केले. येथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या पत्रकार परिषदेत गटनेते अभिजित पवार आणि महिला अध्यक्ष मनीषा भगत या देखील उपस्थित होत्या. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाला वेग आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने व्यापक नियोजन केले. या मोहिमेच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या 30 जूनपासून घरभेटी सुरू होणार असून मतदारांची घरोघरी जाऊन माहिती तपासली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाने या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अर्थ दिनांक निश्चित केला आहे. त्यानुसार 20 जून ते 29 जून 2026 या कालावधीत प्रशिक्षण, प्रशासकीय तयारी आणि आवश्यक साहित्य छपाईचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्यक्ष घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. याच कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही पूर्ण करण्यात येणार आहे. या घरभेटी दरम्यान प्रत्येक मतदाराला 2 प्रतीमध्ये एम्युनरेशन फॉर्म देण्यात येणार आहेत. मतदार अथवा कुटुंब प्रमुखाकडून आवश्यक माहिती भरून आणि स्वाक्षरी घेऊन त्यातील एक प्रत BLO कडून तात्काळ जमा केली जाणार आहे, तर दुसरी प्रत पोचपावती म्हणून नागरिकांकडे राहणार आहे. त्यामुळे मतदार माहितीची खातरजमा करण्याबरोबरच संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत मतदार यादीबाबत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्राप्त दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्याची छाननी करण्याची प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.